हाय एवरीवन, कशी आहे सगळी? बरी हाय न्हू? हांवूय आहा बरें. तर आयची रेसिपी न्हू बीफ मीट बॉल्स. हे न्हू हांव रेड ग्रेवीन करता आनी हे बरें लागता. आमी हे चड करून न्हू स्पिगेटीन खाता. तुमकां जाय जाल्यार तुमच्यान न्हू एज अ ग्रेवी हांग जाता विथ रायस ओ पुलाव कितेंय हांग जाता. बरें आतां हांव दाखयता तुमकां हांवें म्हाजे मीट बॉल्स केहे केले ते. हे आमचे बीफ मीट बॉल्स. हे आयज हांव रांदपाचें आहा. आतां आमी न्हू आमचे इंग्रेडियंट्स पळोवया. आमकां कितें कितें जाय पळय ते मीट बॉल्स करपाक. ह्या रेसिपीक न्हू आमकां जाय बीफ मिन्स. बिफाचो हिमो न्हू, तरी तो हांव घरानूच करता म्हाजो हिमो. कित्याक नाजाल्यार तो भायरच्यान हाडल्यार धूम पडटा न्हू. नाजाल्यार तुमकां समज तर घरा कडेन करूंक जायना न्हू बिफाचो मिन्स, जाल्यार तुमच्यान न्हू भायरच्यान हाडूंक जाता मिन्स. आनी न्हू तेका न्हू टिश्यू पेपरान बरो हो पूस, कित्याक तो धुवंक जायना. धुलेले हिम्याचे न्हू मीट बॉल्स करूंक जायना. देखून तुमी न्हू टिश्यू पेपर घेयात आनी बरो साफ पूस तेका बरो करून. ओके, पूण हांव आतां घरान करता म्हाजो मीन्स. दाखयता तुमकां हांव केहें करता पळय तें. हांवें न्हू हें मांस पयलें न्हू धुयलां आनी हांवें आतां मातशें पॅट ड्राय करता. तें तितून मातशें तें ओलें आसता न्हू लिक्विडी केहें, तर आमकां तें नाका आतां हिमो करपाक. तरी हांव न्हू हे 1 इंच सायज पीसीस करता. घरान हिमो करता पळय तेन्ना रफली कातरूंक जाय. कांय हें ना, एकूच भाशेन कातरूंक जाय पळय ते एक सायजीचे. ओके, आमचो हिमो न्हू रेडी जालो. आतां म्हाका जाय न्हू ओन्ली हाफ kg हिमो. सो हांवें घेतलो हाफ kg हिमो. सो आतां आमी रेड मसाला वांटया. हांवें घेतला हाफ टीस्पून ट्युमरीक पावडर, 1 टीस्पून क्युमीन जिरें, 1 टीस्पून लवंगा आनी 1.5 टेबलस्पून सिनमन तें तिकी आनी 8 हांवें घेतल्या काळी मिरयां. आतां हो ड्राय न्हू पयलें आमी वांटया. मागीर आमी न्हू हें लसूण आनी 12 कॅश्मिरी चिलीज घेयले हांवें. सगळे आतां आमी वांटया. पावडर मसाला हांवें रेडी केला न्हू. आतां आमी तितून घातल्या जिंजर आनी गार्लीक आनी आतां उदक घालून न्हू आमी वांटया. रेड मसाला वांटून रेडी जालो. आतां आमी न्हू आमची मीट बॉल्साचें प्रिपेरेशन रेडी करुया. ग्रेवीक जाय हे हांवें घेतले 2 लार्ज ऑनियन्स, 4 टोमॅटोज. ह्या रेसिपीक न्हू टोमॅटोज सुबेस वयता. ही न्हू हा हाफ बंच कोरिएंडर, 1 टेबलस्पून जिंजर, 1 टेबलस्पून गार्लिक, 1 टेबलस्पून शुगर, विनेगर एज पर टेस्ट. विनेगर आमी मागीर पळोवची आमकां कितली लागता ती. आमी ऑनियन न्हू सारके फायनली आतां हे चॉप करुया. ऑनियन्स फायनली चॉप केले. आता टोमॅटोज चॉप करूया फायनली.
टोमॅटोज चॉप करून झाली. आता आम्ही आमची फ्रेश कोरिएंडर न्हू फायनली चॉप करूया दवरुया. कोरिएंडर चॉप करून झाली. सो माझे न्हू सगळे चॉपिंग आता रेडी झाले. आता आम्ही मीट बॉल्स करूया. हाफ टीस्पून सॉल्ट. तुम्ही सॉल्ट तुमच्या टेस्ट प्रमाणे तुम्ही घालाय. हांवें ते 2 कांदे घेतलेले न्हू तितले हांवें 3 टेबलस्पून फायनली चॉप ऑनियन्स काढले एका घालपाक मीट बॉल. 1 टेबलस्पून जिंजर, 1 टेबलस्पून गार्लिक पेस्ट. आणि हे कोरिएंडर जाय आमकां. ते न्हू आमकां अरावंड 3 टेबलस्पून जाय. आणि आमकां जाय 2 स्लायसीस ऑफ ब्रेड. हे 2 स्लायसीस ऑफ ब्रेड न्हू हांवें मिक्सरान फायनली ग्राइंड केला. हे पळय. सो ते आमी हितून घालूंक जाय. पयलीं आमी हे मिक्स करूया, मागीर आमी ब्रेड क्रम्स घालया. मिक्स जाले न्हू तितून आमी हे ब्रेड क्रम्स घालया. मिक्स करूया. आणि पळय हांवें घेतले न्हू 2 एग्स. ती आमी मीट बॉल्सान घालूंक जाय. आमी हे सारखे मिक्स करूया. एका आमी आता मिक्स केला न्हू. हांवें टेस्ट करून पळयलेले. सो हांवें आनी हाफ टीस्पून तितून सॉल्ट घातला. सो टोटल 1 टीस्पून हांवें एका सॉल्ट घायला. आता हांवें सगळें मिक्स केला न्हू. आता आमी हे दवरुया एटलीस्ट फॉर 10 मिनिट्स टू मॅरिनेट. आनी मागीर आमी आमचे मीट बॉल्स करूया. आता 10 मिनिट्स जाले न्हू रेस्ट करून दवरल्यार आमी हे मिन्स. आता न्हू आमी तेजे ल्हान ल्हान बॉल्स करूया. आता हे मीट बॉल्स न्हू डिपेंड्स तुमकां केदले व्हडले जाय पळय ते. तुमचे तो रातीक चिटकोता न्हू जाल्यार पळय हिंगा एक बोलान न्हू हांवें उदक दवरला हितून. ते तुमच्यान हे करूंक जाता. मागीर ते न्हू हातीक तुमच्या चिटकोपाक ना. आनी आमी शेप दिया तेका रावंड. आनी हिंगासर हे दवरया. सेकंड वानी दाखयता. आनी म्हाजे कांय एक सायज हें आसना. तुमकां जाय जाल्यार तुमच्यान स्कूप करूंक जाता आयस्क्रीम स्कूपान. बट हांव बेश्टे कुलेरानूच करता. हे 2-3 केले न्हू तेका मातशें इल्लें हें हातीक उदक लाय. आनी मागीर नेक्स्ट वन कर. बॉल्स रेडी केले हांवें. टोटल न्हू 500 ग्रॅम्साचे म्हाका 19 मीट बॉल्स मेळ्ळ्या. एक व्हडलो एक ल्हान आहा. सगळे सायजीचे ना. तरी आता हे न्हू आमी फ्राय करूया. फ्रायंग पॅन जाले आता हॉट. आमी ऑयल घालया. ऑयल मातशें सुबेस घालया. फ्राय करूंक जाय न्हू देखून. डीप फ्राय करना आमी शॅलो फ्राय बट स्टील जाय थोडे मातशें सुबेस. आता ऑयल जाले न्हू आमचे गरम. आता आमी हे मीट बॉल्स फ्राय करूया तितून. गॅस न्हू आमी मिडियम फ्लेमीचेर दवरया.
आता आमचे मीट बॉल्स न्हू सगळे ऑल 4 साइजान जाले न्हू. आता आमच्यानी हे काढून जाता. आमचे मीट बॉल्स रेडी झाले. आता आम्ही हे साइडीक दवरुया आणि आता आम्ही इथून अनियन्स फ्राय. सेम तेलान न्हू आम्ही हे अनियन्स घालुया. गॅस न्हू मिडियम फ्लेमीचेर दवरुया आणि आता पळय तेल इतून उणें आहा न्हू सो आमी इल्लें हें तेल एड करूया. 2 टेबलस्पून ऑयल घालुया आमी. आता कांद्यान न्हू आमी इल्लें हें सॉल्ट घालुया. कांदो न्हू बेगीन सॉफ्ट जातलो. आता आमी हे कांद्याक न्हू बरें सॉटे करूया. अनियन्स लाइट गोल्डन इन कलर जाला न्हू आमी ही घालुया. कोरिएंडर चॉप करून दवरलेली पळय ती. चॉप टोमॅटोज घालुया. आता गॅस न्हू मातशी हाय करूया कित्याक टोमॅटोजान उदक आहा न्हू देखून. इल्लेंशें सॉल्ट घालुया. टोमॅटोज बेगीन सॉफ्ट जातली. आता न्हू आमी हे सारके सॉटे करूया अंटील हे टोमॅटो सॉफ्ट जाता न्हू. अनियन्स आनी टोमॅटो सॉफ्ट जाले न्हू पळय. तरी आता आमी हितून ती जिंजर गार्लिक पेस्ट घालुया. 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. आणि न्हू आमी बरी सॉटे करूया. गॅस हांवें आजुनी मिडियमाचेरूच दवरले. अनियन्स आनी गार्लिक आतां ऑलमोस्ट फ्राय जाले न्हू. जिंजर गार्लिक पेस्ट बरी फ्राय जाली अनियन्स आनी टोमॅटोन. आता आमी न्हू रेड मसाला घालुया. आता ही आमची डिझर्ट स्पून हा न्हू ती हांवें भरून 7 स्पून्स मसाला घातला. आनी हो मसाला न्हू हांवें दवरला. हो मसाला न्हू तुमच्यान केन्नाय तुमी कितें फ्राय करता न्हू फिश या मांस तेका लावन न्हू हो मसाला सेम यूज करूंक जाता. हो मसालो केन्ना वेस्ट जायना आनी हो फ्रिजीन इवन फॉर अ वीक दवरीत न्हू पिड्यार जायना हो मसाला. आता आमी न्हू हो बरो मसालो न्हू ऑयलान बरो भाजोंक जाय. एटलीस्ट फॉर 3 मिनिट्स न्हू हो मसाला आमी बरो ऑयलान या भाजया. आता हो मसाल्याक न्हू आमच्या 3-4 मिनिट्स जाले पळय. आता हे सायज न्हू सोडूंक लागले. सो आमचो मसाला बरो फ्राय जाला. आता न्हू आमी हो मिक्सराचो मसाला उरला न्हू तो घालया.
आता न्हू ही ग्रेवी तुमकां कितली थीक जाय न्हू ती तुमचेर डिपेंड करता. बट इतली थिकनेस न्हू इज रायट. थोडी रनी जावंक जायना ग्रेवी, सो आमी थीक करता ही. तुमी तरी पुलान हातात ओ कितून दुसऱ्या रायसाचेर बा खाता न्हू जाल्यार तुमच्यान मातशी पातळ करूंक जाता. आता आमी एक बॉयल येवसर न्हू रावया. ते ग्रेवी कपे बॉयल येयला न्हू आमी आता हे मीट बॉल्स घालया तितून. आता हो मिठाचो मीट बॉल्साचो थोडो ज्यूस येयला न्हू तोय आमी घालया, भायर उडोवची न्हू. आनी हितून न्हू इल्लेशें उदक घालून आमी परतून घालया. हितून मिक्स करूया. आता पळय बॉयल येयला न्हू मीट बॉल्स घायल्या उपरांत आमी हितून न्हू विनेगर घालया. सो हांवें घातलें पळय 1 टेबल स्पून आनी 2 टेबल स्पून. आनी हांवें 1 टेबल स्पून शुगर दवरली न्हू ती घालता. हे स्टर करून नाका सुबेज मीट बॉल्स न्हू नाजाल्यार मोडटले. आता आमी सारकी गॅस न्हू लो मिडियमाचेर दवरया आनी एटलिस्ट फॉर 5-10 मिनिट्स बॉयल करूंक दवरया. हे हांव आतां न्हू हें टेस्ट करून पळयता ग्रेवी सॉल्ट विनेगर कितें जाय जाल्यार. हांवें टेस्ट करून पळयलां न्हू म्हाका इल्लें सॉल्ट जाय तितून. तुमी तुमच्या टेस्ट प्रमाणे सॉल्ट घालाय टेस्ट करून. विनेगर बी कांय नाका सारकें टेस्टी जालो. बट आतां सॉल्ट घायला न्हू सो आमी आनीक नादर मे बी 5 मिनिट्स दवरया मागीर आमच्यान गॅस बंद करूंक जाता. आतां ग्रेवीची थिकनेस पळय. आतां आमची ग्रेवी बरी जाल्या, ही थीक जाल्या आनी मीट बॉल्सय बरें तितून कूक जाले न्हू. सो आतां हांव ही गॅस ऑफ करता. आमकां पळय जितली थिकनेस आहलेली न्हू ग्रेवीक तितली म्हाका जाली. सो आतां हांव गॅस ऑफ करता. आमचे न्हू बीफ मीट बॉल्स रेडी जाले. बरे जाले टेस्टी. सो आतां तुमी पळयलें न्हू म्हाजे बीफ मीट बॉल्स. तरी तुमी म्हाका कॉमेंट्स करून सांगाय तुमकां लायक जाला जाल्यार. लायक कराय, शेअर कराय तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्सांचे मदें आनी म्हाका सबस्क्रायब करूंक विसर नाका. आतां हो व्हिडिओ न्हू हांव हिंगाच एंड करता. आतां आमी नेक्स्ट टायम मेळची दुसरी रेसिपी घेवन. सी यू नेक्स्ट टायम एंड थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.